बोलल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं की स्वतः पोलीस त्यांच्यावरती FIR करून घेत नाहीत, तर दलित बांधवांना म्हणजे तिथले वाकोडे साहेबांचे चिरंजीव अक्षय ना आकाश अक्षय असं त्यांचं नाव आहे, ते रवी सोनकांबळे, भीमराव हत्ती आंबिरे आणि तिथल्या महिला भगिनी या सगळ्यांना मी विनंती एक केली की तुम्ही जर पोलीस त्याच्यामध्ये FIR करून घेत नसतील तर 156(3) कलम केंद्र सरकारने मोकळं ठेवलेलं आहे तो, आणि 156(3) मध्ये जर कुठे FIR घेतला नाही तर त्याच्यामध्ये, कारण त्याही घटनेला आता 2 महिने होत आले, 30 दिवसाच्या नंतर FIR होऊ शकते त्याच्या बाबतीत, तर 156(3) चा वापर करा अशा प्रकारची विनंती केली। माझं स्टेटमेंट नीटनाटकं पाहिलं नाही आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवरती बोलावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही असं मला वाटतं। क्लिप या सगळ्या संदर्भामध्ये क्लिप देखील त्या ठिकाणची व्हायरल केली जाते। हो, ते मी म्हणतो ना, मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गेली। मी काय म्हणलोय, माफ करा, कोणाला माफ करा? जे लोक ॲक्शन मोडमध्ये, कारण तिथले SP IG ते DIG त्यांनी स्वतः ज्यावेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लोक तिथे ऑन कॅमेरा दिसत आहेत, त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत, तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती। त्याप्रमाणे ते सगळे लोक आणि मुख्यमंत्र्यांनी, हे बघा, अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होतंय का? त्यावेळेस आम्ही बी म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे, सस्पेन्शन करा, परंतु जे कुठेच नाहीत, रेकॉर्डवर नाहीत, त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर उद्याच्याला म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे मनोबलावरती परिणाम होईल अशा प्रकारचं वाक्य मी तिथं वापरलेलं आहे, आजही वापरतो। यात काय चूक आहे? जर चूक असेल तर कोणीही जोडा काढा, परंतु चूकच नाहीये। अंजली दमानिया यांनी असा आरोप केला आहे की सुरेश धस यांची बावनकुळे यांच्या बंगल्यावर एका व्यक्तीसोबत भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणात U-टर्न घेतलाय, आपली भूमिका सौम्य। हे बघा, माझी अजूनही भूमिका कुठेही सौम्य वगैरे नाही। अंजलीताईंचं मी आजही आदर करतो बरं का, आणि मी एवढा छोटा बेटा नाही, याची भेट झाली त्याची भेट झाली, मी भेटागाठीवाला नाही आणि मी कोणाच्या बापाला भेट नाही। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आरोपी अटक नाहीत, त्यामुळे आता ज्या ज्ञानेश्वरी ताई आहेत त्या SPंची भेट घेऊन उपोषणाचं त्यांनी इशारा दिलेला आहे। मग काय करेल ते माय माऊली, ती काय करेल? त्यांचं बरोबर आहे, त्या वेगळ्या एजन्सीकडे तपास द्या म्हणतात, परंतु माझं मत आहे ताईंना, त्यांना विनंती आहे की थोडा दिवसाचा अवधी द्या। त्यांची चूक नाही आहे, त्यांचा पती जाऊन 15 महिने होऊन गेले, आता हे 16वा महिना लागला। 16 महिन्यामध्ये पण आता SPंनी DYSP आणि LCB अशा पद्धतीची हे चौकशी लावलेली आहे, आणि ज्या दिवशी SPंनी चौकशी लावली त्या दिवसापासून एक 10 ते 12 का 16 जण परळीमधनं गायब आहेत। ते जे लोक गायब आहेत ते सापडतील, ते कुठे जाणार नाहीत, आणि माझं मत असं आहे की त्या ताईंच्यावरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत। मी उद्या परत मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आणखी वाटल्यास फोर्स वाढवून, आणखी तपास यंत्रणा वापरून महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिनभाड्याच्या खोलीमध्ये गेले पाहिजेत असं माझं स्वतःचं मत आहे। अंजली दमानिया म्हणतात की सुरेश धस यांची भूमिका अचानक कशी काय बदलली? माझी भूमिका बदललेली नाही, कालही तीच आहे, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील। कोणत्या दोन्ही बाबतीत, संतोषच्या तिन्ही घटनांच्या बाबतीत राहील। संतोष देशमुख, सूर्यवंशी आणि महादेव मुंडे या तिघांच्या बाबतीतही माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत। हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे। पंकजा मुंडे यांनी आज वक्तव्य केलं भाषणामध्ये, परळीवरती आपलं आष्टीवरती विशेष प्रेम करणार आहे आणि आष्टीमधल्या प्रत्येक कामावरती लक्ष ठेवणार आहे। त्यांनी खूप प्रेम केलं आमच्यावरती, आष्टी मतदारसंघावरती,
गेल्या इलेक्शनमध्ये, आणि आज तुम्ही टीव्हीवाले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा. ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथं हजर असतील. शिट्टीवाले, आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं. भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे. त्यांनी तिकडं प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे. बावनकुळे यांच्या बोलण्यावर आपली सोबत भेट झाली होती, त्यानंतर आपली हे आहे, झाला विषय झाला होता. हे विषय झाला डबल काय. ताई असं म्हणाले की तो भाजपचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे मला त्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. हो, भाजपचाच आहे, जास्तीचं लक्ष द्या, आमची काही हरकत नाही. परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकडं जास्त लक्ष द्या. तिथलं सगळंच हायजॅक झालंय, तिकडं बघा मला. राष्ट्रवादीचे नाही, आष्टी भाजपचा आत्ता मतदारसंघ झाला. इलेक्शनमध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे. हे तुमच्या ध्यानात आहे ना. मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? ते ज्या बोलतात ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं. इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता. त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं. तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका, नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून. पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही, ते तुमच्याकडे आहे. तर त्या इलेक्शनमध्ये म्हणल्या होत्या की केज हा एकच सीट आहे ना माझ्या वाट्याची. मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? इलेक्शनमध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला? अण्णा, तुम्ही काल म्हणाला होता की 500 लोक परळीतले व्यापारी हे परळी सोडून गेले, त्यावर यादी देणार आहे. माझ्याकडे याद्या प्राप्त झालेल्या आहेत. परळी मतदारसंघातले काही लोक नावं बी द्यायला घाबरते परत. कारण हे जे पुण्याला राहायला गेलेत व्यापारी, जे मुंबईला गेले निघून, काही लातूरला निघून गेले, काही अंबाजोगाईला निघून गेले, ते काय म्हणते आम्ही जर बोललो तर पुन्हा ह्यांची फिलावळ तिथे येते. कसं काय बाबा, पुन्हा आम्हाला बाईट द्यावं लागते. त्याच्यापेक्षा खाजगीमध्ये ते नावं सांगताय बरं का, आणि हे करत नाही. आणि माझं म्हणणं आहे, पंकजाताईंना माझी विनंती आहे, जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या. जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या, तुमचाच मतदारसंघ तो, वाळूवरती द्या. तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेल्या आहे त्याच्यावरती लक्ष द्या. आमच्यावरती कशाला? आम्ही किरकोळ लोक आहेत, गरीब माणसं आहेत. आमच्यावर धोपाट्या टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला? ओबीसीचे नवनाथ वाघमारे त्यांनी असा आरोप केला की फडणवीसांनी तुम्हाला एक मिनिट ऐका, अशा काही लोकांच्या बद्दल प्रश्नच विचारू नका. चला जाऊ द्या. त्या म्हणजे एकदम अशा काही लोकांना जे सतत जाती जातीमध्ये राखेल वाटायचा धंदा करतात, त्यांच्याबद्दल कशाला प्रश्न विचारता? आम्हाला विचारूच नका. राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाची भेट समजली जाते. कसं पाहता त्या भेटीकडे? आणि समीकरण बदललेलं असेल का? ज्या पद्धतीने दिल्लीमधला विजय मिळवला तसं आता मुंबईवरती देखील सत्ता भाजप काबीज करेल का? त्याची प्लॅनिंग सुरू आहे. मी 2.25 मतदारसंघाचा आहे, 2.25 तालुक्याचा आमदार आहे. देवेंद्रजी, राज ठाकरे साहेब, दिल्लीत आलं ना आमचं सरकार. ते आपवालेच म्हणले होते ना केजरीवाल साहेब, मैं जब तक जिंदा हूं तब तक भाजप को इधर नहीं आने दूंगा. आता 22 जागावर आले, ते पडले. आत्ताच्या मुख्यमंत्री आपटल्या. 22 जागा आल्यात, मेहरबानी आहे तेवढी. आणि